विचार करा माऊल्यानो, ती आई कशी होती, जिने जन्म दिला भीमाला, ती भीमाई कशी होती। तुम्ही पण बाया, ती पण बाई होती, लोक लाखाने रडले जिच्यासाठी, ती रमाई कशी होती। पिंपळ झाला भीमराया, रमा त्याची सावली, नवकोटीची माऊली, रमा त्याची सावली। चिल्या पिल्यासाठी गौऱ्या तिने थापल्या, भीमाच्या परंतु मोठ्या मोठ्या डिगऱ्या तिने छापल्या। डॉक्टराची एक एक डिगरे तिने घावली, रमा त्याची सावली, रमा त्याची सावली। एक रमाई, सुंदरसा रमाईचा प्रसंग आपल्या समोर सादर होतो। भिक्खू धुत्रेच अलंकाराच घरही नव्हतं राहण्यासारखं, त्यामध्ये रूप होत रमाच पाहण्यासारखं। कवळी काया तिची वही नौतनाण्यासारखं, पण भल्या भल्या नालाजवी रमा अस बोले ती शहाण्यासारखं। भल्या भल्यांना लाजवी रमा असं बोले ती शहाण्यासारखं। म्हणून रमाईचा प्रसंग ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन मायदेशी येतात, तेव्हा संबंध भारत देशाचे लोक, संबंध समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी बंदराकडे जातो। तेव्हा रमाईला वाटते माझे साहेब बॅरिस्टर होऊन भारत मायदेशी येत आहेत, मीही माझ्या साहेबाच्या स्वागतासाठी गेलं पाहिजे। आणि रमाईच्या मनामध्ये दुसराही विचार येतो, मी जर माझ्या साहेबाच्या स्वागतासाठी बंदराकडे जाईल तर माझ्या अंगावर धडसं लुगडं नेसण्यासाठी नाही, लिहायला नाही, तर माझे साहेब म्हणतील का माझा अपमान करण्यासाठी माझी रमा या ठिकाणी आली आहे। मी बॅरिस्टर झालो,
माझं बॅरिस्टर पद माझ्या रमाला बरं दिसणार नाही का अशी संकल्पना मनामध्ये रमाईच्या विचारामध्ये आहे. तद्वत दुसऱ्या प्रहारामध्ये रमाईने अनेक विचार केला. नाही नाही, माझे साहेब माझं स्वागत स्वीकारतील, मी साहेबाच्या स्वागतासाठी गेलं पाहिजे. राज्य छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना एका कार्यक्रमामध्ये दिलेला जरीचा पटका रमाईने पेटीमधून काढला आणि ती जरीचा पटका नेसून रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी गेल्याच्या नंतर एका कोपऱ्यामध्ये कोटी कोटी दलिताची आई माता रमाई एका कोपऱ्यामध्ये उभ्या राहिली आणि लोक बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जय घोष नाऱ्याचा होता. बाबासाहेब बोटीमधून पाय खाली टाकताना बाबांचं लक्ष रमाईकडे आणि रमाईचं लक्ष बाबाकडे गेलं. बाबाचं आणि रमाईचं नैनाने डोळ्यांनी लोचनानी बोलणं झालं, आनंदाचे अश्रू आले. रमाईला वाटलं की मावी केवढे मी भाग्यवान आहे की माझ्या साहेबांना माझं स्वागत स्वीकारलं. बाबासाहेबांना वाटलं की मी केवढी माझी रमाई विशाल अंतकरणाची आहे. पटका नेसून एका बॅरिस्टराची बायको कसल्या प्रकारची खंत न बाळगीता माझ्या स्वागतासाठी माझी अर्धांगिनी या ठिकाणी आलेली आहे. बाबासाहेबही मनामध्ये खुश झाले आणि रमाई खुश झाल्या. बाबासाहेब रमाईला न बोलता समोर निघून गेले. पाठीमागे जनता निघाली, त्याच्या पाठीमागे महिला मंडळ निघालं आणि रमाई एका कोपऱ्यामध्ये उभी असलेली रमाईला कुट्टाळ महिला मंडळ मिळाले. सज्जन महिला मंडळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे गेला आणि कुट्टाळ महिला मंडळ रमाईला बोलायला लागलं. कुट्टाळ मग कुट्टाळ महिला मंडळ रमाईला काय म्हणते, एक येते बॅरिस्टराची पत्नी होय ना ग, बवाची आब गमावा आली ना ग. याच्या कुटाळण्या सुरू होता. बाबासाहेबांना काहीला एखादा फुटका मनी गळ्यामध्ये घालायला केला नसेल का, एवढा मोठा असलेला बॅरिस्टर असलेला बाबासाहेब, पण आब गमावा बसली ना ग. आणि का त्याच्या स्वागताला येवाव ग, नवऱ्याचं असं मोठे पण झाकून ठेवाव का ग. लागल्या कुटाळण्या करायला. तेव्हा कोटी कोटी दलितांची आई माता रमाई त्या महिलांना उपदेश करतो. काय गळ्यामध्ये फुटका मणी नाही म्हणून महिला मंडळ चिडवत, तर रमाई त्या महिला मंडळांना उत्तर देते काय, अग घर धन्याची काळ्या मन्याची, घर धन्याची काळ्या मन्याची, पोतबाई सन्मानाची गळ्यात, अग घर धन्याची काळ्या मन्याची, पोतबाई सन्मानाची गळ्यात. घरधन्याची काळ्या मन्याची पोतबाई सन्मानाची गळ्यात. अरे म्हणून अग साऱ्या जगाच वैभव माझ्या, अग साऱ्या जगाच वैभव माझ्या कुंखवाच्या टिळ्यात. अग साऱ्या जगात वैभव माझ्या
कुंखवाच्या टिळ्यात पती सुखात माझ सुख पती सुखात माझ सुख त्यांना बघून हरते त्यांच्या सावलीन बाई त्यांच्या सावलीन बाई त्यांच्या सावलीन बाई माझ हरवून गेलंय पती सुखात माझ सुख त्यांना बघून हरते भूक त्यांच्या सावलीनं बाई माझ हरवून गेलं दुःख धन संपत्ती समावली ग संपत्ती समावली संपत्ती समावली या मनकटीच्या चुड्यात या मनकटीच्या चुड्यात धन संपत्ती समावली ग मनकटीच्या चुड्यात मनकटाचा चुड्या बांगड्या आणि काळ्या मुन्याची पो त्याच्यामध्ये रमाई खुश आता जमना आता खुश माणूस जराशावर आहे ना रमाईने मेन लावावं वरून कुंकू लावावं पदरानं कुंकू कोरावं असं रमाईचं खात परंतु आता रेडीमेड निघलं सगळं रेडीमेड 1.5 रुपयाला भारा त्याच्यात राहतात 12 नवरे मिशनी मधून कातरून निघायलेत गोल होऊन यायले मग त्याचे आकार झाले कोणाचा लांबोळा कोणाचा चौकोनी कोणाचा तिरकोनी कोणाचा खरबड्या लाल पिवळा काळा हिरवा निळा असे आकार कलर बदलले पहिले एक काळ सावळ एक गोर आणि लयच काळ इतके नवऱ्याचे कलर राहायचे आता काळ पिवळं हिरवं निळ चॉकलेटी कहालेटी असे आकार निघले बरं ते तर ते तिचं नाव टिकली रेडीमेड गव्हर्नमेंटनं काढली तिचं नाव टिकली मग कुंकू गेलं आता टिकल्या आल्या अहो बाथरूमच्या भीती माय आता सौभाग्यवती झाल्या बाथरूम मध्ये रांजणाच्या बुडाला भीतीच्या खांडाला इलेक्ट्रिकच्या खांब्याला कोठे साहेब दिसायले जिटकून बसा पचपच करायचं नाही मचमच करायचं नाही आणि लयच रागाला तर मुचकाडा थानायची हो यथरोग चालू आहे आंघोळीला बाया गेल्या तर बाथरूम मध्ये भीती बस येतं कुणाला मी आंघोळ करूस तर गडबड करूच नको काय काय भाकरी करतावळे गाणे म्हणतात मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला तुझी नजर भाकर ताव्यावर टाकली की हे हात कपाळाला टरारा नेतात हे हात पाठीमागे असा नेऊन पुसतात येथले साहेब इकडं बसा गुणानं भाकर 5 वाजता गडबड करायची नाही आणि मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला महाराष्ट्रातले तावे लाजतात एवढी गोरी असेल आणि मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला पुढे फावू नको इकडं बस हाय कोणीकडे गेला ते पत्ता लागला
काही काही हरपायले एखादा बोळाही नाही आला गाडी भेटना गेली पळत पळत जायचं असले गाडी एसटी तिकडून आली की पळायला लागते बाई जे पळ माय पळ आता पळतच राहत पळत गेली गाडीमध्ये जाऊन बसली टरारा हातातला रुमाल घेते करारा घाम पुसून काढते साहेब हँड रुमाल मध्ये साहेब बंद असा गुन्हा तेव्हा ध्यान येत नाही काही काळाने एसटी समोर गेली रुई पर्यंत गेली असं लयतले तेव्हा गाडीला खिडकीला काच राहतात त्या काचामध्ये थोबाड फाते कोण काय म्हणते की आता मला का रांडव आहे म्हणतात की काय की काय कपाळाला टिकलेलं आहे का मनात त्या मना सुरू होते येते बोळाई राहते संघ हातगाव आले की बोळायला म्हणते दादा इकडे ये बोळायला वाटते खुशीने मै बहीण काय मागते की आता काय नाही की बाप्पा काय होई की आता कसे पैसे कमी आहेत की काय आहे की ते त्याच्याच परेशानी तर हे हिच्याच परेशानी म्हणजे इकडे ये बाई तुला काय खावा वाटायला का काही पिऊ वाटायला मुक्का काहीच खावा वाटना पिऊ वाटना हे भाई 2 रुपयात तुझ्या जवळ असेल ती एक टिकल्याचं पाकिट आणि मोठी कितीच कोणीकडे गेली हरपला वाट ना बाबा आणि हरपलेला बाबा हातगावात भेटते 1.5 रुपयामध्ये आणि हातगावातला बोवा घ्यायचा कपाळाला लावायचा आणि मग माहेराला निघायचा असा होईल का आदर्श काही काही बाया अनुकरण करतात टीव्ही बघतात माधुरी दीक्षित का संतूर साबण त्या टीव्ही मध्ये माधुरी दीक्षित आंघोळ करते तिच्या बाथरूम मध्ये आंघोळ करता करता ती बाई अशी धार आणि उडी मारल्याच्या नंतर असं तर वाटते का ते टीव्ही उडून पळाली काय आणि तशी जर उडी आपण आपल्या बाथरूम मध्ये मारली तर माय खरं सांगा हो तुम्ही आपल्या बाथरूमचा कूट जाग्यावर राहील का अवघड आहे अनुकरण करू नका त्या माधुरीचं अनुकरण करू नका त्या श्रीदेवीचं अनुकरण करू नका भाग्यश्रीचं तुमचा दर्जा खुजा होईल अरे अनुकरण करायचं असेल तर करा हो माया व्हा तुम्हाला त्या भीमाच्या रमाचं निश्चित तुमची घरोघर पूजा होईल आणि म्हणून ते रमाई महिला मंडळाला त्या कुट्टाळ महिला मंडळाला उपदेश करते काय पती सुखात माझ पती सुखात माझ त्यांना बघून हरते त्यांच्या सावलीन बाई त्यांच्या सावलीन बाई माझ हरवून गेले अगं संपत्ती समावली ग संपत्ती समावली ग बाय ग मन काठीच्या चुड्यात या मन काठीच्या चुड्यात अगं साऱ्या जगाच वैभव माझ्या कुंखवाच्या टिळ्यात रमा माता महिला मंडळाला गरिबीची नाही लाज गरिबीची नाही लाज कर्तव्य समजून गरिबीची नाही लाज गरिबीची नाही लाज कर्तव्य समजून
गरिबीची नाही लाज कर्तव्य समजून माझ खांद्याशी लावील खांदा डोईवर मी वाहिल ओझ बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये संसारामध्ये रमाईचा मोठा सिंहांचा वाटा आहे रमाईच्या हान परिकष्टाने मोठ्या त्यागाने बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब बनले आणि म्हणून रमाई म्हणते मी मरेपर्यंत माझ्या साहेबाला मी साथ देईल त्या महिला मंडळाला उपदेश करतात गरिबीची नाही लाज कर्तव्य समजून माझ खांद्याशी लावून खांदा डोईवर मी वाहिल ओझ आताच्या मायमाऊल्या डोईवर ओझ वाहतात असं रमाईचं अभाट प्रेम होतं बाबावर तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना जपणारी आई तिचं नाव रमाई माझ्या साहेबाच्या कोटाला कुठे धुरडा आहे का बटन कुठलं कमी आहे का माझ्या साहेबाची बूट व्यवस्थित आहेस का सॉक्स बरोबर आहे का माझ्या साहेबाची टाय बरोबर लागली का रमाईला काळजी आता एखादं एकर भर वावर रांगू आले भाकर देणं आहे मातीचे पेंड खाय ना पिऊ पिऊ यायला आणि पाठीच्या धीर ढकरायला मातीचे पेंड खाय जाय ना कुठे गेलता रात्री तिच्या तर मरण खाय ना का बोंबलायला असे आताच्या बायाचं नवऱ्यावर प्रेम असते नसते असं नाही प्रेम नवऱ्यावर असलं पाहिजे आणि करायलाही पाहिजे पण बायाचं प्रेम नवऱ्यावर असते आताच्याही केव्हा एखाद्या बाईचा नवरा सर्व्हिसला असेल त्या बाईचं नवऱ्यावर प्रेम राहते अडाणी बाईचं आमच्या पती साहेबावर काकावर प्रेम राहते मग केव्हा पगारीला ज्या बाईचा नवरा असेल तिचं प्रेम राहते नवऱ्यावर पगाराच्या दिवशी आणि अडाणी बाईची नवऱ्यावर प्रेम राहते त्या बाजाराच्या दिवशी साहेबाचा पगार आला 29 दिवस तिचं प्रेम नवऱ्यावर नसते 30व्या दिवशी म्हणलं तर पगाराच्या दिवशी तिचं निश्चित प्रेम असते पगार झाली साहेब घरी आला सकाळी उठल्या उठल्या बाई लवकर उठेल आणि घरातून आवाज देईल आहो नाजूक आवाज शिकली सवरलेली बाई तिच्या काय भाषेला सीमाच नाही छकुचे बाबा उठा बघ पाणी बाथरूम मध्ये काढून ठेवलं या टॉयल तिथे आहे अंडरपॅन्ट तिथे आहे बनियान इकडे आहे तुम्ही लवकर आंघोळ करा साबण तिथे ठेवलेली आहे ब्रश इथे आहे दात घासीत घासीत बाथरूम मध्ये जा आणि आंघोळ करून या मी तुमच्या नावचा नाश्ता लावते सगळ्या विधी आटपून घेतात साहेब आणि नाश्ता खाण्यासाठी मदत देतात नाश्त्याला साहेब बसले बसल्याच्या नंतर बाई आमच्या जवळ बसतात सुतानं छक्कूचे पप्पा गरडे साहेबांना फाबर केवढायले गरडे बाईला डागिले एवढायले मोठ्या झुंबऱ्याच्या झुंबर केले शेवण पीस केले हे केलं ते केलं तुम्ही मला कोण्या तरी पगारावर काहीतरी घेतले काय तोंड यामध्ये नाही या पगारावर नाही आपल्याला राशन पिशन तुमचं कधी चालते तसंच पण केव्हा घेणार आहे मला बाया किती बोलतात तुमचे साहेब एवढे मोठे अजून एवढी पगार येते मला काय करता का तुम्ही म्हणते कोणतीच काय म्हणत नाही तुझ्याकडे का फायले तू दिसतला चांगली नाही उगीच त्या नवऱ्याला परेशान कर असं प्रेम आहे खाण्याला पिण्याला लेण्याला याच्यासाठी आमचं नवऱ्यावर प्रेम राहते बाकी काय बाजाराच्या दिवशी बाई म्हणते बाजाराच्या उठा बालीचे बाबा उठा बरं पाणी तापलेलं आहे आंघोळ पिंगोळ करा भाकर खा 2 भाकरी खाऊन कच बाजाराला पायानं जा भाजी आणा पाला आणा आलू आणा लसण आणा बैंगन आणा कांदे आणा ते आणा खाऊ द्या ना खाण्याशिवाय पिण्याशिवाय लेण्याशिवाय आमच्याकडे काही नाही पण रमाईने बाबाला कधी काही मागितलं नाही एक वेळेस बाबासाहेबांना रमाईने दागिने मागले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईची कुंकवाची डबी आपल्या कोटाच्या खिशामध्ये ठेवली तेव्हा रमाई काय म्हणी हात जोडून सदैव उभी द्याना कुंकवाची डबी आणि तुम्ही जर साहेब डबी मला नाही दिली तर मी काय करीन रमाई म्हणे बाबासाहेबांना
आओ मी हात जोडून सदैव उभी, साहेब द्याना कुंकवाची डबी. आणि तुम्ही जर डबी नाही दिली तर काय करील? रागावेल का? नाही. शिवा देईल का? नाही. काही वेगळे वेगळे बोलेल का? नाही. तर काय करील? नाही तर 100 घेईल. अहो मी 100 घेईल. रमाई म्हणते बाबासाहेबांना, नाही तर मी 100 घेईल. डबी जर नाही दिली तर मी 100 घेईल तुमच्यावर उखान, आणि लावू द्या कुंकू, जगू द्या जीवन सुखान. नाही तर 100 घेईल तुमच्यावर मी उखान, लावू द्या कुंकू, जगू द्या जीवन सुखान, असं रमाईचं म्हणणं बाबासाहेबांना होते. आणि म्हणून रमाई त्या महिला मंडळाला उपदेश करतात काय? गरिबीची नाही लाज, कर्तव्य समजून लावून खाना, लावून खाना, डोईवर मी वाहिल पतीची सेवा. जशी रमाईने केली तशी पतीची सेवा आपण केली पाहिजे. पतीची सेवा करा, सकाळी उठल्या उठल्या पतीच्या पाया पडा, असं प्रबोधनामधून सांगत असताना कार्यक्रम सकाळी मोडला. आमच्या मायमाऊलीने एका चहा पिया नेलं. म्हणे बापू माधव चहा पियाचा बरं घरी. गेलो. आमच्या समाजाचे घर लहान लहान, इथंच चूल, इथंच भासणं, इथंच माणसं. आम्हाला पोत टाकले, त्याच्यावर आम्ही बसलो. सूर्य इकडून निघायलेला. म्हातारी मग चहाचं पातेलं, चुलीत लाकडं घातले, इस्तू केला, त्याच्यावर पातेलं ठेवलं, पातेल्यात पाणी टाकलं, त्याच्यात साखर टाकली, उठून उभी राहिली, पाठीवरला डब्बा घेतला, डब्यातली पत्ती हातावर घेतली, दिवस इकडून निघायला, आणि तेच पत्ती कपाळाला लावली. म्हणलो माय तू काय करायली? तूच म्हणला की म्हणे बापू काय वक्ता आसरा म्हणे, उठल्या उठल्या पतीच्या पाया पडा. मग पतीच्या पाया पडायलो तर अनेक म्हणाली काय करायली माहिती. काय सांगायलो काय नाही, आपण याच्याकडे ध्यान राहत नाही. नळी फुंकली, सोनारी इकडून तिकडून गेली. पतीची सेवा एका बाईने चांगली केली, पतीची सेवा केली एका बाईने, तिचं असं साळी कुटता कुटता मुसळ उभं राहिलं. दुसरी आली, तिला बाई म्हणे तुम्ही पत्ती इस्तो द्या बरं बाई म्हणे, मला सखूबाई इस्तो द्या. हे कुठू लागली साळी. साळी कुटता कुटता हिनं मुसळ तसंच सोडलं, घरात गेली, हिला इस्तो आनंद द्या. हे मुसळ सस्याला तसंच उभं राहिलं. हे त्या मुसळाकडेच पाहिले, माय काय मुसळ उभंच आहे म्हणे. इस्तो आणा, हे बाई गेल्या टेका नाही, काय नाही, कुठं बांधलेलं नाही, काऊन उभं आहे. ते बाई इस्तो घेऊन आली इकडे. म्हणे मुसळ कसं काय उभं राहिलं बाई. म्हणे ते कसं आहे म्हणे भागूबाई, मी माझ्या नवऱ्याला सकाळी उठल्या उठल्या गरम गरम पाण्यानं आंघोळ घालतो, पाटावर बसवतो, चांगला चांगला वळवटाचा भात खाऊ घालतो, मी पत्तीची सेवा करतो म्हणून मुसळ उभं राहते बाई. मग हिनं म्हणे असं होते का बाई. मग हिने उद्या पाठे केलं. आणि दुसऱ्या शेजारणीला म्हणजे ओ म्हणे सारजा बाई मला इस्तू मागाय यावं माय म्हणे 4 वाजता संध्याकाळचं. साळी कुटायला काढली, आपली उभी राहिली. सारजू तिकडून आली, म्हणे भाग्य इस्तो दे ग. मग भागीनं जसं मुसळ सोडलं, भागीला पतीची सेवा नव्हती. भागीनं करून पाहिले. नवरा शेतातून आला, शेतातून आल्याच्या नंतर जेवण फिवून केलं, रात्रभर झोपला. सकाळी मग भागी उठली, गरम गरम पाणी तपिवलं, त्याच्यामध्ये टाकलं, बकेटीमध्ये वगळालं, दांड्याचं घेतलं, त्याच्या अंगावर बडाबडा बडाबडा दांड्याच्या वगळाल्यानं पाणी टाकायली. म्हणजे तिचा का हात जळ ना, पोळ ना, काय ना, त्याचे कातोडे निघायले. पाटावर बसविलं, गरम गरम वळवट, त्याच्यावर टाकली साखर, चमचा घेतला आणि त्याच्या तोंडात कोचायला लागली. पाण्यानं भाजलं आणि वळवटानं पोटात शिजलं, ते तसंच निजलं.
अशी सेवा हिने केली आणि बाहेर जाऊन काय म्हणते, अरे लाकडाच्या पाटावरी जर्मनच्या ताटामधी, लाकडाच्या पाटावरी जर्मनच्या ताटामधी हाबरीचा घास तुला भरवितो. अशा पतीच्या. आणि मग गिरजी आली तिला म्हणे, ए भागे इस्तो दे ग. भागीनं मुसळ सोडलं तसेच तिचे तितके दात पडली. मुसळ अशी सेवा केल्याने होत नाही वरवरची. मग सेवा करावी कशी, रमाई सारखी. संसाराचा गाडा रमाईने सेवा केली. अहो संसाराचा गाडा ओढीला रमाने, अहो संसाराचा गाडा ओढीला रमाने, अन माहेराचा मोह सोडिला रमाने. माहेराचा मोह सोडिला मोह सोडिला रमाने. आणि ते रमाई महिला मंडळाला उपदेश करते, गरिबीची नाही लाज, कर्तव्य समजून माझ, खांद्याशी लावून खांदा डोईवर वाहिल ओझ. चंदनाचा गंध दरवळे, चंदनाचा गंध दरवळे, बायक सेना मातीच्या सड्यात, सेना मातीच्या सड्यात, साऱ्या जगाच वैभव माझ्या कुंखवाच्या टिळ्यात. कोंड्याची भाकर, कन्या कोंड्याची भाकर, वाटे पोळी साखर, मीठ मिरची आणि पिठलं, मीठ मिरची आणि पिठलं, एकीकडे बासुंदी खीर, कन्या कोंड्याची भाकर, वाटे दूध पोळी साखर, पीठ मिरची आणि पिठलं, फिकी पडे बासुंदी खीर. कन्या कोंड्याची भाकर, रमाईन कोरकोर भाकर खाऊन एक लक्ष्मीबाईला, एक गंगाधराला, एक तेराला आणि रमाईनं अर्धी भाकर खाऊन झोपाव. असा रमाईने संसार केला. कन्या कोंड्याची भाकर. आता कन्या कोंड्याची भाकर कोणी खाणार नाही, पिठलं कोणी खाणार नाही. दोन इनी होत्या माय, एक पोराची माय आणि एक पोरीची माय. पोराची माय गेली पोरीच्या मायच्या घरी.
पोराची माय पोरीच्या मायच्या घरी गेली सोयरीने म्हणून. पावनचार झाला, इवाई जेवले, लेकर बाळ जेवले, मग दोघी उरल्या इनी. पोरीची माय म्हणते, घरमालकीन बाई म्हणते या जेवत. ते म्हणते हो माय वाढा वाजवीत राहा. वाढा म्हणल्याच्या नंतर म्हणजे बाई 12 ताट का बरू एकातच खाऊत ना. पोरीची माय मग पोराची माय म्हणते मनातल्या मनात हो माय आता तू घर भाई एकात खाऊत की दोघीत खा. मग एका ताटात वाढलं, चांगला आटम खीर केली होती. थोडा पोराच्या मायकडे उतार होता. पोरीच्या मायने काय केलं, सर्व काही वाढलं, पाठीवरला डबा घेतला, तूप गरम केलं आणि त्या खिरीवर टाकलं आणि तूप उतारानं त्या पोराच्या मायकडे जरासं गेलं. हिनं टाकतात म्हणजे माय रांड सगळंच खाते, काय की तूप तिच्याकडेच गेले. पोराच्या मायला वाटलं मनातल्या मनात, पोराची माय म्हणजे माय काय मग डगळ मनाची आहे ग, मला घळ तूप वाढले. हे कुणीकीच्या मनामध्ये सुरू झालं. मग पोराची माय म्हणजे बाई इकडे तिकडे कवर दवणता बसा ना, भुका लागल्या खाऊत ना. खाऊत म्हणले की पोरीची माय खाली बसली. घरमालकीन खाली बसल्याच्या नंतर पोरीची माय सुतानच म्हणते तुला कशी खाऊ देऊ माय ह्या घरचं तू. मनातल्या मनात सुरू झाले. मग पोरीची माय आणि बाई लय भूक लागली का मग सुख दुःख ऐकत ना का माय. मग सुख दुःख सुरू केलं म्हणजे सांग मग आता तू घरच वय. सोयऱ्या माणसाला ऐकून घ्यावंच लागते. मधुकर खंदारीनं आम्हाला काही म्हणलं तरी दिवस निघोस तर त्याचं ऐकावंच लागते. तसं त्या पोराच्या मायचं झालं. मग पोराची माय म्हणते सांग माय. मग तेव्हा हिनं सुरू केलं बाई तुमचा भाऊ असा मला मारते माय, लाताच्या लाता घालते व. लागली लढायला. आणि मग पोराची माय म्हणते बाई मग भाऊ इतक्या तुम्हाला लाता घालते तुम्ही काय नाही करत. मी काय नाही करत बाई. असं लाकूड घेतो, असे 5 बोट जमिनीवर त्या ताटात बुडविले, असं लाकूड घेतो आणि जमिनीवर रेगोट्या वडील बसतो बाई. तुप 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 सगळं वडून घेतलं ना, असा कट्टा कोंडून घेतला मला. ते आलं पोराच्या मायच्या लक्षामध्ये. माय ग मी म्हणलो म्हणजे डग्गळ मनाची आहे काय की. सटवीने सगळं आपल्याकडे घेतलं आणि मधातून आडवी भित्ते घालून घेतली. अगे किती केलं तुम्ही पोराची माय हो पोराची, तिला तर खाऊच देत नाही. मग पुन्हा हे सुताना म्हणजे बाय घ्या ना मग घ्या आता कवर बसता, भूक लागली असेल तुम्हाला कव्हा जेवल्या की पाठी. पोरीची माय अशी मस्त म्हणायली बापू नेपाळून. खाण्यासाठी किती आम्हाला नाटकं करावं लागतं. मग पोराची माय म्हणते भाभी तू सुख दुःख ऐकलं आता मग ऐका ना. मग हिने सुरू केलं म्हणे बाई तुमचा भाऊ असा मला मारते माय, लाताच्या लाता घालते मी त्याला काहीच बोलला बाई. पोरी नाही मुक्या बाई मुक्या 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 राहा माय मुक्या राहा बाई. हे मुक्या मुक्या बाई इतके दादाने मारल्यावर तुम्ही काहीच म्हणत नाही, काहीच म्हणत नाही बाई. ते मारीतच राहते मला तर वाटते असं जहराचं ताट घ्यावं. ताट हातात घेतलं चिंता नाही. असं जहराचं ताट घ्यावं तुप्पा सगळं हातात धरलं हो. असं जहराचं ताट घ्यावं ना असं गट 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 जीव सोडून देवा. छटाक भर तूप पिल्यावर खरंच मरल काय हो. किती अवघड बाहेर राहतात का. होईल का आमच्यामध्ये रमाई. खाण्यापिण्यासाठी आमची एवढी घाई आणि होईल का आमच्यात रमाई. अगं दुःख संसाराचं तिनं केलं डोळ्यात जमा, तुमच्यात है का तशी कोणती रमा. दुःख संसाराचं केलं डोळ्यात
अंग आहे का तशी रमा. आणि म्हणून एका कवीनं लिहिलं काय, न ताई न बाई न दाई पाहिजे, न ताई न दाई न बाई पाहिजे. अहो मला तुमच्या मध्ये ती रमाई पाहिजे. अहो मला तुमच्या मध्ये ती रमाई पाहिजे. ना ताई ना बाई ना दाई पाहिजे, मला तुमच्या मध्ये ती रमाई पाहिजे. मग रमाईचा आदर्श आपण घेतला पाहिजे. म्हणून कवी लिहितात काय, कन्या कोंड्याची भाकर, कन्या कोंड्याची भाकर वाटे दूध पोळी मीठ मिरची आणि पिठलं, मीठ मिरची आणि पिठलं फिकी पडे बासुंदी अमृताची गोडी चाखली, अमृताची गोडी चाखली बिन तेलाच्या वड्यात, बिन तेलाच्या वड्यात. अमृताची गोडी चाखली बिन तेलाच्या वड्यात. म्हणून माणसाने रमाईचा आदर्श घेतला पाहिजे, सावित्रीबाई फुलेचा आदर्श घेतला पाहिजे, मा जिजाऊचा आदर्श घ्यावं. काही काही बाया याचा आदर्श घेण्याऐवजी दुसऱ्याच मायाला चालल्या. मग हळकाई असो, मेसकाई असो, जोगाई असो, मर्राई असो, कोणतीही असो, उद्या दसऱ्याच्या दिवशी देव्या बसतात. 10 दिवस घटत आणि त्याच्यात गाणी आमच्या बायाचे, आळई तुळजा बाळई तुळजा देवाच्या भगती गोंधळ घालती, आई बसली नवरती 10 दिवसाची भरती, पाटील पांड्या मिळोनी गाव लोक या मिळोनी, शिवलग्नाला जाती दानाची तूर लेती. मुगाची बन्ना, मसुराची बन्ना, उडदाची बन्ना, दानाची तूर लेती. माग असते ना, इकाय सोपी, सगळ्या गोष्टी सोप्या. दानाची तूर लेती असे गाणे आमचे चालतात. रमाईचं गाणं कोणती म्हणणार नाही. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त रमाईचं गाणं कोणी म्हणणार नाही. पण दसऱ्याच्या दिवशी आळई तुळजा बाळी तुळजा. काही काही बाया नवऱ्याची चोरी करतात, नवऱ्याची चोरी करतात बाया. पण कशी हो, नवऱ्याची चोरी करतात, घरातली चोरी करतात. काका आमचे राब राब राबतात, शेतामध्ये काम करतात. कमावलेला माल मालाची थप्पी लागते. मालाची थप्पी लागल्याच्या नंतर बाया दुपारच्या पारी काय करतात, घरी बसून यायला दुसरे कामं नसतात. केळं आले तरी घ्या, जांभ आले तरी घ्या, बुड्डीचे बाल आले तरी घ्या, चॉकलेट आल्या तरी घ्या, आणि मातीचे पेंड खा. खायात बायात चिरजोर. मग ज्वारी देतील, गहू देतील, तांदूळ देतील, हातात पडले ते देतील, पण खातीलच खातील. मग दुपारच्या पारी आमच्या काकीनं काय केलं, काका गेला शेताला, भाकर फिकर खाल्ली, आपलं जुपण खांद्यावर घेतलं, काका निघाले शेताला. कवाड घेतलं काकीनं डाळचं लावून. काका गेला, निघाला की शेजारी होता आमचा सटवा उभा. म्हणजे सटवा सटव्या आलं पळत. पळत आल्याच्या नंतर काकी काकी काय, अरे इकडे ये.
हे 4-5 पायल्या डाळ हाय दुकानावर नेऊन दे 50 रुपये तू दारू पिया घेन बाकीचे पैसे मला आणून दे 4 पायल्याचं गठोडं बांधलं सटव्या मधात थांब जरा साबस मी चहा करतो सटव्या चहा पीत बसला काकाचं काय इसरून राहिले की आला परतून आल्या की काका कवाडाला ए दार काढ आय दार काढ ए दार काढ सटव्या मधात चळ 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 का पाडा आणि काकी आता कसं कंबर मोडते की मथार काकी म्हणे मुका बस चिंताच करू नको त्याची काय हिम्मत आपल्याला मारा मठ चालते नंबर 1 वर चिंता नाही अजिबात टेन्शन बाया घेत नाही अवघड कारदार काकी आता काही करू नाही सटिया हे काकी आता कसं आता काहीच नाही म्हणजे सटिया कुणाला बस गठोडं बाहेर घे बाहेर चहापासून गठोडं बाहेरल्या दरवाजात आणून ठेवलं काकी गेली कवाड काढा आलो नाही काट्याने मरा ना कवाड काढ काय झालं एवढा उशीर लागला खाऊन उशीर केला दमाने बोला कोणी ऐक इकडे या तुम्हाला लय पच बोलायचे घरात मला नंतर इकडे या त्याला हाताला धरून घरात काय झालं मुख्य आहे तोंडाला लगाम द्या जरा लगाम तोंडाला लगाम द्या काय झालं मुख्य म्हणालो शेजारी लोक बोंबलायचे होतं पुन्हा इकडे या घरात या यप्पा बालीचे बाबा तुमच्या गालामध्ये काम करून 1.5 रुपयाचा खुर्दा मावायसारखा गाल झाली अंगा जागी अंग राहिलं नाही तुमच्या आणि तुम्ही लय मरमर करायले म्हणून नाही का सटव्यानं कोणाच्या यातली 4-5 पायल्या डाळ आणली की आणि बाजारात 30 प्रमाण आहे ते आपल्याला 15 प्रमाण देतो म्हणाले म्हणून मी घेवा म्हणतो आणि तुम्ही बोंबलायले मोठ्यानं जरा दमानं बोला डाळ पाहिजे ना आपल्याला 4 पोते घरामध्ये डाळ असताना काय करायची का आई मुकाट्याने जरा दमानं बोला तुम्हाला किती सांगू बालीचे बाबा आता तुम्ही काय ऐकत का ना जरा थांबा जिबीलाड देऊन चालते रपला फायदेत नाही मग फायदेत नाही का फायदेत नाही आपल्याला फायदेत नाही का फायदेत नाही आपल्याला मग द्या त्याला उचलून याच्याच घरातली डाळ याच्याच कष्टाची डाळ हिनं बांधलेली याच्याच हातानं पठ्या उचलून देते सटव्या नेऊन त्याची 12 डाळ विकते काकीला बाकीचे पैसे देते 25 रुपयाची हाणते आणि 25 खिशात ठेवते बरं सटव्याचं बरं नाही 25ची घेतली की याच्या मागे आफत 25ची पिली पुन्हा उतरली म्हणून दुसऱ्या 25ची घेतल्याच्या नंतर सुधारणा मग सुधारणा गेलं घराकडे निघाले घराकडे निघता दुसऱ्याच्याच घरात गेले ते दोघं नवरा बायको बिचारे टीव्ही फात बसले टीव्ही फात रिमोटवर कोणता आहे पिक्चर हम आपके है कौन हम आपके है कौन मग बाहेरून आवाज ए आय दार काढ सटव्याचा आवाज शेजारच्या घरावर कवाडावर मारा म्हणे दार काढ गे दार काढ ते म्हणे कोण होय बापा हे आता दार काढ म्हणायला कोण होयस रे बोंबलायलाच बापा एवढ्या जोरजोऱ्याने कवाडाला हाणायलास कोण होयस तू हा नवरा हो ते आश्चर्यचे की झाले म्हणजे नवरा माय आपण गावर साहेब 2 जण बसून पाहिलो ही कुठून आलं दुसरं हे काऊन बोंबलायला मला का मार खायला होते का ते म्हणे फाय कोण होय ते फाय नवरा हो म्हणाले असे धंदे करायले नाही हो म्हणे कोण होय की फाव द्या म्हणे कवाड काढलं फायली इतका कवाड काढायला तुला नवरा आलेला कळत नाही नवरा म्हणले की बाईनं काढली चप्पल 1 2 3 4 5 एका शिक्याच्या नवरा म्हणते बाहेर आय हान ए राहू दे मरायचं होय ना राहू द्या तुम्ही मग आय हाने तिचा स्वतःचा नवरा आय हाने त्याला ए पण मरल राहू दे पण काऊन मारू आता मरायचं होय किती आय हाने काऊन मारू
आई याच्या घरी मी असाच गेलो होतो पिऊन याच्या बायकोनं मला लयच मारले म्हणून हे अशी पिदाड्याची कथा असा रमाईचा आदर्श होईल का बाबू म्हणून बायानो माझ्या चोरी करू नका परिणाम वाईट होता म्हणून रमाई म्हणते कन्या कोंड्याची भाकर वाटे दूध पोळी मीठ मिरची आणि पिठलं मीठ मिरची आणि पिठलं 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 मीठ मिरची गोडी चाखली अमृताची गोडी चाखली माईक बिन तेलाच्या वड्यात बिन तेलाच्या वड्यात अग साऱ्या जगात वैभव माझ्या कुंखवाच्या नावाची कीर्ती माझ्या गाईल हे सारा बंधू सुकलाल राजा तुझं गाजविले नावाची कीर्ती त्याच्या गाईल हे सारा गाव म्हणून वामन कर्डकने लिहिलं धन्याच नाव हाती गोंदाव म्हणे धन्याच नाव हाती गोंदाव म्हणे भावाच्या दादा भावाच्या नावासाठी नांदाव मी म्हणे अरे बंधू रे सिपया तुझे रे जयंतीच्या सणाला रे चोळीच्या धन्याचं नाव हाती गोंदावं म्हणते आणि म्हणून रमाई म्हणतात काय कवीने लिहिलं बंधू सुकलाल राजा तुझं नावाची कीर्ती माझ्या गाईल हे अगले लाडाची वलंकराची लेक लाडाची वलंकराची लेक लाडाची वलंकराची नांदते संसारी लळ्यात नांद
अग साऱ्या जगाच वैभव माझ्या कुंखवाच्या धन्याची काळ्या मन्याची धन्याची काळ्या मन्याची पोट सन्मानाची गळ्यात पोट सन्मानाची गळ्यात घरधन्याची काळ्या मन्याची पोत सन्मानाची गळ्यात अग साऱ्या जगाच वैभव माझ्या साऱ्या जगाचं वैभव माझ्या आणि त्या रमाईनं बाबासाहेब घडवला कोटी कोटी दलितांचा बाप बाबासाहेब आणि कोटी कोटी दलिताची आई तिचं नाव माता रमाई म्हणून अहोजीच्या त्यागामुळे भीमराव जिच्या त्यागामुळे भीमराव झालं बलवान जिच्या त्यागामुळे भीमराव झालं बलवान ती रमाई 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 माझी होती सिलवान रमाई 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 माझी होती सिलवान धन्याची काळ्या मन्याची धन्याची काळ्या मन्याची सन्मानाची गळ्यात सन्मानाची गळ्यात अग साऱ्या जगाच वैभव माझ्या कुंखवाच्या ठिकाणी